तर वेलकम बॅक. पुन्हा एकदा दोन पॉईंट टेबलमध्ये जर पाहायला गेलं तर दोन्ही टीमचा आतापर्यंत जलवा आहे. पक्का स्टार गंजाड आणि दुसऱ्या बाजूने निलकंठ मोबाईल पुणे एकदा सुसज्ज झालेले आहेत यंत्रणा. तर पुणे एकदा सर्वांचं सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या DTAPL डहाणू तलासरी आदिवासी प्रीमियर लीग मध्ये. सीजन 1 बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या षटकात सुदेश मिस्किटे पहिलाच बॉल जास्तीत जास्त लाईन जे आहे ती बाहेर पिच करत असताना पहिला बॉल येतोय वाईड. अतिरिक्त धावेने पुन्हा एकदा सुरुवात करत असणारी टीम पक्का स्टार गंजाड पूर्णपणे या स्पर्धेमध्ये अगदी तयारीत आलेले आहे. पूर्व तयारी त्यांची झालेली आहे आणि आतापर्यंत चांगला खेळ. हा बॉल सॉफ्टने ढकललाय. फिडसला आहे कव्हर पॉईंटला. बॉल फीड करतील वेगाने. बॉलला पुन्हा एकदा तो एक चांगला इथे गतिमान पद्धतीने पुन्हा एकदा धावसंख्या इथे खर्च केली जाईल. एक सिंगल या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या क्रमांकावरती. पॉवरप्लेचे पहिले षटक आहे. या पॉवरप्लेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये तितकी चांगली स्ट्रॅटेजी यूज करत असणारी टीम निलकंठ मोबाईल शॉप की एक वेगळ्याच वृत्तीने नेहमीच या टीमचा आतापर्यंत जलवा या स्पर्धेमध्ये राहिलेला आहे. लेफ्टी बॅटर पुन्हा एकदा अजित. ज्या अजितने अगदी पॉवरप्लेमध्ये ज्या प्रकारे सुरुवात पाहिजे आपल्या टीमला ती सुरुवात करून देत असताना आतापर्यंत अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल वेचला. फिल्डर पुन्हा एकदा मागे धावतोय. बॉल रेस जिंकेल जाईल बॉल मैदानाच्या बाहेर. अजितने इरादे स्पष्ट दाखवले. पहिल्या बॉल होती इथे अगदी बॉल मैदानाच्या बाहेर. चौकार. कमालची बॉलिंग पुणे एकदा परंतु त्याच्यावरती प्रहार. अजितचा हाच नैसर्गिक नॅचरल खेळ आहे. तो नेहमीच याच प्रकारची बॅटिंग करतो असं सध्या प्रत्युत्तर देत असताना. कारण की ज्या प्रकारे बॉल समोर आला तर बॉल तो मैदानाच्या बाहेर जाईल. पुन्हा एकदा सरळ बॅटने हा बॉल सुद्धा गॅपमध्ये चाललाय. फिल्डर मागे पुन्हा एकदा प्रोटेक्ट करण्यासाठी बॉल पुन्हा एकदा फील्ड करतील. चांगली फिल्डिंग एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन दी बोर्ड 7 याकडे होती. चांगली सुरुवात पक्का स्टार गंजाड. तो सोबत जर पाहिजे तर तितका चांगला आक्रमक खेळ करण्यासाठी टीम निलकंठ मोबाईलचा पुणे एकदा रेडी. हा बॉल आकृत्यापर्यंत बोलतो आपल्याला कट करण्याचा प्रयत्न पण तो पंच धरसतील. वाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने पुन्हा एकदा फलकाती धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आमचे सध्या मुख्य टेक्निकल कमिटीमध्ये तितकीच चांगली आतापर्यंत कामगिरी करत असताना आमचे सर्वच आमचे गुणलेखक आणि त्यानंतर यूट्यूब लाईव्ह टीम ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो हर्षिता स्पोर्ट या यूट्यूब चॅनलवरती या स्पर्धेचं लाईव्ह अगदी टेलिकास्ट केले जातं दर्जेदार. आपण नक्कीच या स्पर्धेचा आनंद आपल्या मोबाईलवरती घेऊ शकता किंवा आपल्या लॅपटॉपवरती. बॉल पुन्हा एकदा पडले तर चालय मागे. आणखीन एक चांगला बॉल डिलिव्हर केला तोपर्यंत आणखीन एक चांगला बॉल. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. पहिल्या षटक तितकं चांगलं पॉवरप्लेचं राहिलं कारण की धावसंख्या जी जास्त आहे ती मात्र जास्त खर्च केलेली नाहीये. कारण की मेरिटवरती गोलंदाजी करणं सुदेश सर याच प्रकारचे पॉवरप्लेचे पहिले षटक हाताळताना त्याला भरपूर अनुभव आहे. त्या अनुभवाचा पूर्णपणे वापर करत असताना एक्सपिरियन्स लाजबाब आतापर्यंत बॉलिंग 8 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल या षटकातील ओव्हर नंबर पहिले षटक सध्या मार्गस्थ निलकंठ मोबाईल शॉप अगदी वेगळ्या स्ट्रॅटेजीने उतरत असताना पुणे 2 साईडला प्रहार करण्याचा प्रयत्न. 30 या षटकाच्या आतमध्ये प्रेम सध्या आहे. चुकी होणार नाहीये. प्रेमने पकडला झेल. अगदी प्रेमानेच घेतला आणि इथे पहिला धक्का देत असताना फलंदाज पटेल निखिल बॅक टू दी पॅव्हलियन. 8व्या धावेवरती हा पहिला धक्का.
नाही पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती संजय चौधरी एक फिरकीचा जादूगर. ओहो रिवर्स घेण्याचा प्रयत्न बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर अगदी वळण घेत असताना चांगला इथे बॉल टर्न केला आणि बॉल सरळ चालाय मागे. कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या प्रकारे बॉलिंग झाली तो दबाव सध्या आहे परंतु त्याचाच प्रती पुन्हा एकदा प्रहार करण्याचा इरादा अजितचा राहिलाय. ओहो कट करण्याचा प्रयत्न बॉल थोडासा फिरल्यानंतर अगदी झपकन अगदी बॉडीवरती आला त्यानंतर पुन्हा एकदा हँडलला बॉल पुन्हा एकदा इथे ग्रीप झाल्यानंतर मागे चाललाय चांगला बॉल पुन्हा एकदा. कारण की ज्या प्रकारे आता आपल्या नावाचा इथे डंका पेटवत असताना कारण की एकदा की लय पकडली की कॉन्फिडन्स वाढतो. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न बॉल हवेत चाललाय फिल्डर सध्या तैनात आहे मागे पुन्हा एकदा भोवऱ्यासारखा पुन्हा एकदा फिरला बॉल पुन्हा एकदा फीड करतील तोपर्यंत 2 धावे ते कंप्लीट केले जातील. कारण की कठीण असतं अशा कंडिशनमध्ये रिव्हर्स कॅच पकडणं बॉल पुन्हा एकदा फीड करतील तोपर्यंत 2 धावे ते कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जवळ पोहोचते फलकातील 10. लॉस ऑफ 1 विकेट टीम पक्का स्टार गंजाड. कारण की ज्या प्रकारे एक बॅलेन्सिंग टीम आहे एक चांगलं युनिट 1 हिटर 10 फायटर अशा प्रकारची टीम सध्या टीम पक्का स्टार गंजाड या स्पर्धेमध्ये आदरणीय हृदयनाथ ढिंडेसाहेब यांचा संघ सध्या खेळत असताना या इनिंगमध्ये चांगला संघ त्यांनी सुद्धा बांधणी केलेला आहे. पेसने डॉक्टर आहेत त्यांचा संघ पुन्हा एकदा इन ॲक्शन. ओहो प्ले करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अगदी सफल होणं कारण की बॅकफुट जे गेले ऑप्शनला पुन्हा एकदा ढकलण्याचा प्रयत्न पण बॉल ज्या वेगाने इथे डिलिव्हर केला कारण की ॲक्शन आधीच छेडली कारण की बॉलरला अगदी बॅटरची जी मात्र हालचाल आहे ती रीड करणं खूप महत्त्वाचं. पुन्हा एकदा स्लो बनचा वापर येथे सुद्धा बॉल चाललाय मागे रॉंग वन काय कमालचा बॉल पुन्हा एकदा प्ले अँड मिस. कारण की आतापर्यंत चांगली लेंथ अँड लाईन एक्स्ट्रा धावसंख्या खर्च केलेली नाहीये फक्त 2 धावा खर्च केल्या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 10. 1 विकेट लॉस. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न अजितचा पुन्हा एकदा फटका फसलाय आणि इथे पहिला धक्का पहिल्या ओव्हरमध्ये आणि दुसरा धक्का दुसऱ्या ओव्हरमध्ये आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर बाद. चला धावत मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आपण. 2 विकेट आतापर्यंत गमावले टीम पक्का स्टार गंजाड एका टीम या स्पर्धेमध्ये तितका चांगला त्यांचा प्रवास राहिलेला आहे. या दोन्ही टीमने आतापर्यंत ज्या प्रकारे ही स्पर्धा गाजवली 2 मॅचेसमध्ये 2 विजयी नीलकंठ मोबाईल शॉपने 2 सामने खेळले 2 सामन्यांमध्ये विजयाचा पुन्हा एकदा उल गुलाल त्यांच्या बाजूने जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा पक्का स्टार गंजाड या टीमने 2 सामने खेळले त्याने सुद्धा 2 सामने जिंकलेले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या रँकिंगवरती टीम नीलकंठ मोबाईल शॉप पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावरती सध्या अगदी स्टॉप झालेला आहे. दुसऱ्या स्थानावरती टीम पक्का स्टार गंजाड या मॅचमधून संघ जिंकेल तो रँकिंग पुन्हा एकदा पॉईंट टेबलमध्ये आजच्या दिवसामध्ये नंतर नक्कीच जाईल पहिल्या स्थानावरती. तर सगळी दोन्ही टीमला हा महत्त्वाचा सामना आहे. हर्षिता स्पोर्ट्सचा विचार केला तर आमची टीम पूर्णपणे सज्ज पुन्हा एकदा झालेली आहे. केवळ मांगेला हर्षद मांगेला आणि त्यानंतर जयेश मांगेला ही त्रिमूर्ती या स्पर्धेमध्ये तितकं चांगलं त्यांचं कार्य आणि खूप चांगलं दर्जेदार लाईव्ह त्यांच्या मार्फत दाखवलं जातं. ही स्पर्धा सध्या कव्हर केली जाते. सर्व टीम जर पाहिलं गेलं तर डीबीएनच्या आहे. हा बॉल पुन्हा एकदा ऑप्शनला ढकलले फिटर सध्या मागे प्रोटेक्शन पुन्हा एकदा देतील बॉलला फिट करतील तोपर्यंत एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते डबल 1 11. खूप चांगले आतापर्यंत 12 परंतु या ओव्हरमध्ये विचार केला तर पुन्हा एकदा इथे 86 सध्या आहे. गंजाड टीम अगदी सेंट्रल झोनमध्ये डहाणू तालुक्यातील अगदी मधला जो विभाग आहे त्या पट्ट्यातील सर्वच प्लेयर आणि दुसऱ्या बाजूने नीलकंठ मोबाईल शॉप या टीमने ज्या प्रकारे आपल्या टीममध्ये स्कोर जो निर्माण केलेला आहे अगदी किनारपट्टी लगतचे सर्वच प्लेयर आणि किनारपट्टी लगतचे सर्व प्लेयरचे खांदे जे आहेत ते नेहमीच मजबूत पाहायला मिळतात. हा बॉल कट करण्याचा प्रयत्न टॅप स्टाईलने बॉल पुन्हा एकदा आतली कडा घेतली मागे चला पुन्हा एकदा विकेट किपर बॉल खाली येईल तोपर्यंत आणखीन एक चांगला बॉल कारण की धावा येत नाहीये सातत्याने चांगली बॉलिंग अटॅक केला जातो कारण की प्ले अँड मिस
हे आतापर्यंत चित्र सध्या पाहायला मिळतं या इनिंगमध्ये. पहिले इनिंग सध्या मार्गस्थ टीमची धावसंख्या डबल वर 11. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती अमित. आखूड डब्याचा बोलता पुन्हा एकदा शॉर्ट लेनचा वापर, पुन्हा एकदा बाउन्स तिथे केला, परंतु या बॉलवरती अगदी प्रहार झाला असता, कारण की या बॉलवरती स्ट्रॉंग खांद्या आहेत बॅटर शशी. कारण की असा बॉल त्याला दिला तर अगदी रसगुल्ल्यासारखा बॉल आस्वाद घेतो, परंतु बॅटवरती पुन्हा एकदा टायमिंग झालेलं नाही. बॉल पडल्यानंतर थेट यष्टीरक्षक पंकजच्या पुन्हा एकदा दस्तानामध्ये बॉल आलाय, पुन्हा एकदा निर्धाव. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. इथे सुद्धा विकेट किपरच्या हातामध्ये बॅटची आउटर एज, इथे इनर एज. बॉल पुन्हा एकदा जाईल आणि चांगली झेल पकडत असणार. विकेट नंबर 60 बॅक टू दी पॅव्हिलियन. चांगली बॉलिंग आतापर्यंत. विकेट टेकर बॉलर पुन्हा एकदा अमित ओव्हर द विकेट. हा बॉल सोपट्याने पुन्हा एकदा प्लेसमेंट लाजबाब. पुन्हा एकदा अगदी एक्झॅक्टली जिथे मात्र फटका सेट करायचा होता, स्टेअर माइंड जे आहे बॉलवरती नजर तितकी चांगली आणि बॉल कंट्रोल इथे ड्राईव्ह इथे दाखवला. बॉल पुन्हा एकदा प्लेसमेंट लाजबाब. बॉल जो पता फील्ड करतील एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जवळ पोहोचले फलकावरती आतापर्यंत 12. आदरणीय सुभाषजी धुमाळ साहेब मुख्य मंचावरती आहेत. पुन्हा एकदा आपलं वेलकम या चौथ्या दिवसामध्ये DTPL. हा बॉल पुन्हा एकदा फुलर लेनचा होता, ऑन साईडला पुन्हा एकदा फ्लिक केलाय. फिल्डर सध्या लॉंगॉनचा साहिल पुन्हा एकदा बॉलला फील्ड करतील. एकच सिंगल प्राप्त केली जाईल, जास्त काही मिळणार नाही. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. ओव्हर नंबर 3चा खेळ ते समाप्त. खूप चांगलं षटक राहिले, फक्त 3 धावा खर्च केल्या या 3 ओव्हर तिसऱ्या ओव्हरमध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचते. 3 विकेट गमावत असताना 13 धावा 3 गडी. आतापर्यंत तितका चांगला बेस्ट अटॅक यूज करत असताना टीम निलकंठ मोबाईल शॉप अप्रतिम आतापर्यंत बॉलिंग अटॅक सातत्याने त्यांच्या मार्फत राहिलाय. जबरदस्त बॉलिंग. हा रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बॉल टाइम करता आलेला नाही. अगदी स्लो बॉलचा वापर त्याच्यावरती रीड करणं पुन्हा एकदा थोडंसं जमलेलं नाहीये. अनिल बॅटिंग करत असताना काय कमाची पुन्हा एकदा, कारण की बॉल पडले तर थोडंसं रीड बॅटवरती जो आहे तो आलेला नाहीये. धनंजय रावते साहेब यांचा संघ आहे एका पद्धतीने तितकाच मोठा संघ सध्या आहे. निलकंठ मोबाईल शॉप तो हा बॉल अभेद खेळला, जास्त मार्जिन पुन्हा एकदा मिळालेले नाहीये. फिल्डर आहे मागे, येथे झेल पकडण्याचा प्रयत्न प्रेमचा थोडासा असफल राहत असताना अनफॉर्च्युनेटली येथे बॉल आतामध्ये इथे कन्वर्ट करता आलेला नाहीये. बॉल जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने काय पुन्हा एकदा अगदी एक जीवनदान सध्या दिलं जातं. अनिल पवार बॉल जोपर्यंत फील्ड करतील धावसंख्या जाऊन पोहोचते 14-14. बक्का स्टार गंजा टीम ज्या प्रकारे खेळली या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये थोडंसं आतापर्यंत दबाव झेलते, कारण की ओव्हर नंबर 4चा खेळ मार्गस्थ आहे. ओहो पुन्हा एकदा सोपटेने बॉल अलॉंग द कार्पेट मागे काढलाय. फिल्डर सध्या आहे मागे, प्रोटेक्शन पुन्हा एकदा देतील, बॉलला पुन्हा एकदा फील्ड करतील तोपर्यंत एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. सातत्याने या मॅचमध्ये ज्या प्रकारे रिप्युटेशन आहे, कारण की कंट्रोल आतापर्यंत सामना ठेवत असणार, कारण की गाडी जी आहे पक्का स्टार गंजाड ते आतापर्यंत स्पीड पकडलेलं नाहीये. एखाद्या बॅटरला इथून जोखीम घ्यावी लागेल, धक्के द्यावे लागतील. ओहो पुढे लेनचा बॉल होता, पुन्हा एकदा अचुसी हा पोली गॅप मध्ये ढकललाय. फिल्डर मागे पुन्हा एकदा प्रोटेक्ट करतील, चांगली फिल्डिंग साहिल.
अगदी स्ट्रेटला बॉलला फीड करतील. एकच सिंगल इथे प्राप्त करत असताना कमाचे पुन्हा एकदा फिल्डिंग करत असताना, कारण की सातत्याने धावा येत नाही येत. कारण की एक मोठा प्रहार आला तर कदाचित दडपण वाढू शकतो टीम निलकंठ मोबाईल शॉपवरती. तो मोठा प्रहार आतापर्यंत येऊ दिलेला नाहीये. सातत्याने चांगली फिल्डिंग, धावसंख्या जाऊन पोहोचते 16. 16 धावा आहेत. आव्हान नंबर 4, शेवटचे 2 बॉल या षटकातील जुनी शिल्लक. आपण पुन्हा एकदा कट केलाय बॉल मागे, पुन्हा एकदा चाललाय कारण की अलॉंग द कार्पेट. आतापर्यंत धावा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा रनी बिट द विकेट. एकाच रुडावरती पुन्हा एकदा 2 गाड्यांचं सेटलमेंट इथे होणार नाहीये. येथे पुन्हा एकदा चल नकोची गाडी पुन्हा एकदा सुटल्याने अनिल पवार बॅक टू दी पॅव्हिलियन. 1 मोर विकेट डाऊन. चौथा झटका. टीम बॅटिंग करत असताना पक्का स्टार गंजाड. षटकातील टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16. 4 विकेट गमावले तर काय पुन्हा एकदा कमांची बॉलिंग अटॅक सातत्याने विकेट ज्या आहेत ते विकेटची गाडी आतापर्यंत थांबवता आलेली नाहीये. रेस चाहे जिंदगी के हो या खेल की, गाड़ी तभी चलती है जब समय पे गियर चेंज करना आती है. आखो टप्प्याचा बॉल तर आपण एकदा उंचीला प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल थोडीशी हाईट फॅक्ट जास्ती उंची देत असताना जाहीर विकेट किपरच्या हातामध्ये तोपर्यंत वाईट रन पुन्हा एकदा फलका तयार केली जाईल एक्स्ट्राच्या मदतीने. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 17. 4 विकेट गमावलेत. ओव्हर नंबर 4, शेवटचा बॉल. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑनसाईडला. अगदी रॉकेट सारखा बॉलला पुन्हा एकदा इथे मागे फेकलाय, पण फिल्डर सध्या डीप मध्ये आहे. बॉल फीड करतील तो पण एकच सिंगल प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने होते ओव्हरची समाप्ती 4 ओव्हर मध्ये. धावसंख्या फक्त 18, लॉस ऑफ 4 विकेट. 4 ओव्हर 18 रन. टीम पक्का स्टार गंजाड डीजे. मला वाटतं केलेली नाही आहे, त्याच्यासाठी थोडीशी दिलगिरी व्यक्त करत आहोत. तर 19 धावा फलकाती 4 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत 4 विकेट गमावत असताना टीम अप्रतिम आतापर्यंत कंट्रोल ठेवत असताना नियंत्रण आहे सध्या टीम निलकंठ मोबाईल शॉप.
सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे वेल जज कॅच व्हेरी नाईसली पुणे द टेक अँड रिसीव्ह साहिल सध्या आहे मागे प्रणयने झेली ते पकडल्याने आणखी एक मोठा धक्का इथे पटेल फलंदाज माघारे विजय भंडार फलंदाज बाद 6 विकेट आतापर्यंत गमावलेत 21 धावा फलकावत्या आहेत काय कमाचं पुढे एकदा इथे अगदी स्ट्रॅटेजी उतरवत असताना क्रिकेटमध्ये रन आणि ते आखणं खूप महत्त्वाचं आहे आणि निलखंठ मोबाईल शॉपने ज्या प्रकारे आतापर्यंत दर्जा दाखवला आपल्या नावाचा अप्रतिम नक्कीच आतापर्यंत खेळ दाखवलाय धनंजय रावते साहेब नक्कीच खुश असतील आतापर्यंत कारण की कॅल्क्युलेशन जर पाहिलं गेलं तर कमालचे राहिले अप्रतिम आतापर्यंत दाखवत असणार सेटलमेंट मोठं स्ट्रोक सिलेक्शन खेळण्याचा प्रयत्न राहिला पण तो बॉल जॉब फिट करतील विजयला पुन्हा एकदा परतवलंय माघारे 6 विकेट गमावले धावसंख्या फक्त 21 धावा फलकावते 5 षटक सध्या मार्गस्थ आहे पण इथून सुद्धा बॅटिंग लाईन अप टीम पक्का स्टार गंजाड या टीमकडे स्ट्रॉंग आहे कारण की कन्हैया जोपर्यंत आहे तोपर्यंत सामन्यामध्ये एक मोठं टार्गेट जे आहे ते नक्कीच सेट होऊ शकतं जिथे फायटिंग स्पिरिट अगदी देण्याची वृत्ती जी त्याच्याकडे आहे पाणी लगेच रेडी ठेवा 5 ओव्हर नंतर लगेच ड्रिंक ब्रेक होईल त्याच्यासाठी पाणी लगेच आपण रेडी ठेवायचं आहे 4.4 बॉलचा खेळ समाप्त बॉलिंग ट्रॅकमध्ये पुणे एकदा अमित तयार नवीन बॅट्समन मैदान दाखल निखिल लेफ्टी बॅटर पुणे एकदा निखिल हा बॉल वेगवान अगदी सुटर बॉलचा वापर करत असताना हा बॉल पडल्यानंतर तितक्याच वेगाने जाईल इथे पुन्हा एकदा पंच निरीक्षण करतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा डिसिजन जे आहे ते आपल्या समोर येईल पंच दर्शवतील नो बॉल तर नो बॉल पुन्हा एकदा इथे घोषित केला जातो म्हणजेच फ्री हिटची संधी असेल प्रत्येक बॉलवरती आता आयसीसीने प्रत्येक बॉलवरती नो बॉल इथे अगदी घोषित केलेला आहे म्हणजे या नो बॉलचा पुन्हा एकदा फायदा घ्यावा लागेल आता बॅटिंग करणाऱ्या टीमला कारण की चौकार षटकार जास्तीत जास्त आलेले नाही आहेत अजितने मला वाटते फक्त एक चौकार या इनिंगमध्ये आतापर्यंत सेट केलेला आहे आणि अन्यथा एकाही फलंदाजाला आतापर्यंत चौकार षटकार जो आहे तो मारता आलेला नाहीये निखिल त्याच्यासाठी त्याला लायसन्स द्या एक मोठा धमाका ओहो सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॉल पुन्हा एकदा मागे चला इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॉल जोपर्यंत फिट करतील तोपर्यंत एकच धाव पुन्हा एकदा सॅटिस्फाय व्हावं लागेल या सिंगल मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 चांगले आतापर्यंत रणनीती सध्या यूज करत असणार शेवटचा बॉल या षटकातील ओव्हर नंबर 5 चा खेळ सध्या मार्गस्थ आहे सततने चांगलं वेरी पिचला करत असणारा बॉलर अमित कारण की मोठे स्ट्रोक सिलेक्शन होऊ दिलेले नाहीयेत लेंथ अँड लाईन तितकी चांगली कमालची बॉलर तयार पुढचा बॉल ओहो पुन्हा एकदा हा बॉल हलक्याने कट करत असताना बॉल पुन्हा एकदा मागे चलाय फिल्डर सध्या तैनात सुदेश बॉलला फील्ड करतील बॅकफुट पॉईंट मध्ये तोपर्यंत ओव्हरचे ते समाप्ती 5 ओव्हरचा खेळ ते समाप्त 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 24 धावा लॉस ऑफ 6 विकेट 5 ओव्हर 6 विकेट गमावत असणारी टीम पक्का स्टार गंजाड घेऊया आपण इनिंग छोटासा जर पाहिला गेलं तर इथे स्ट्रॅटेजिक टाइम आउट देऊया डीजीला संधी तर वेलकम बॅक पुन्हा एकदा स्वागत आहे 5 ओव्हरमध्ये आतापर्यंत धावसंख्या फलकातील जाऊन पोहोचते 24 6 विकेट गमत असताना कमालीचा आतापर्यंत अगदी
इथे रोखून धरत असताना गाडी आतापर्यंत सुसाट वेगाने जाऊ दिलेली नाहीये. अगदी कंट्रोल ठेवत असताना टीम नीलकंठ मोबाईल शॉप 5 ओव्हरमध्ये फक्त 24 धावा आहेत. तितकी चांगली कमाची बॉलिंग युनिट जे आहे टीम नीलकंठ मोबाईल शॉपकडे, त्याचा आतापर्यंत तितका चांगला दर्जेदार खेळ राहिला आहे आणि त्याच्याचमुळे दबाव सध्या आहे टीम पक्का स्टार गंजाड. तो कन्हैया जोपर्यंत आहे मॅन फ्रॉम कंक्राडे, तोपर्यंत एक मोठं टार्गेट सेट होऊ शकते, कारण की विस्फोटक फलंदाज आहे एक्सप्लोजिव्ह, ती बॅटिंग करणं गरजेचं राहील. अमित मागे फिल्डर अमित ते गुरु आहेत ते मागे काढायचे आहेत. सहावं षटक पुणे एकदा बॉलिंग ट्रॅकवरती पंकज. ओहो, शॉर्टलेनचा वापर पुणे एकदा चांगला बाउन्सरचा वापर, पेसर बॉल परफेक्ट पुणे एकदा मॅनेज करत असावं, कारण की ज्या प्रकारे बॉल डिलिव्हर केला अगदी वेगवान मारा इथे दाखवत असताना चांगल्या लेथवरती पुणे एकदा स्लोवर वनचा वापर केला. सध्या पुणे एकदा बॉल टर्न करत असताना अमृत सध्या आहे मागे फीड करतील बॉल जो पद्धत तो पद्धत एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकाती जाऊन पोचते 25 लेफ्टी रायटिंग कॉम्बिनेशन आहे. ज्या प्रकारे सध्या धावीचं इन्व्हेस्टमेंट करायचं आहे टीम पक्का स्टार गंजा टीमला, कारण की इथून मोठे धमाके पाहिजेत तेव्हा एक मोठं टार्गेट होऊ शकतं, कारण की अजून डगआउटमध्ये भावेश आहे. हा बॉल पुणे कट केला आहे इनफिल्डच्या वरतून पुणे प्रेम मागे धावतोय बॉलच्या, बॉल सापडेल का, बॉल मैदानाच्या बाहेर येतो हा धमाकेदार निखिलच्या बॅटमधून दर्जेदार चौकार. या इनिंग मधला हा दुसरा चौकार होता, कारण की ज्या प्रकारे बॅटचा स्विंग ओपन केला हा बॉल सुद्धा त्याच गतीने बॉल पडले तर लेग ब्रेकचा वापर सातत्याने लेफ्टी बॅटर समोर केला तर क्रिकेट बॉल कट करण्याची ताकद आहे आणि कटरचा वापर सातत्याने आता बॉलर यूज करत असतात, कारण की अपेक्षा अखंडपणे बोलता औंसला पुन्हा एकदा प्रहार केला डीपमध्ये आहे, झेल पकडण्याचा प्रयत्न परंतु त्याला बीट करून बॉल मैदानाच्या बाहेर येतो हा एक आसमानी टोला षटकार. 35 धाबा फलकाते हे षटक आतापर्यंत कमाचे राहिलंय. पुन्हा एकदा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न लेफ्टी बॅटर समोर परंतु जास्तीत जास्त बाहेर अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड ऑफ स्टंप बॉल बॉल पुन्हा एकदा फीड करते तो परंतु एक्स्ट्रा धावसंख्या फलकाते ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोचते 36 आणि 6 विकेट. हा बॉल पुन्हा एकदा प्ले करण्याचा प्रयत्न अनादर त्याच लाईन मध्ये अनदर वाईड, कारण की धावा येणं गरजेचं होतं. त्या धावा या ओव्हरमध्ये आल्यात, कारण की आतापर्यंत धावा खर्च केल्यात 13 धावा खर्च केल्यात या पहिल्याच स्पेलमध्ये. पंकज पुन्हा एकदा पंकज दिबे पुन्हा एकदा ऑप्शनला ढकलत असताना डीपमध्ये सध्या अमृत बॉलच्या अगदी फ्रेमपर्यंत पोहोचेल तो पद्धत जास्त काही मेहनत नाहीये, एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. सातत्याने मोठे स्ट्रोक सिलेक्शन करण्याची सध्या जर पाहिलं तर नक्कीच आवश्यकता पडते. इथे होते होती समाप्ती 6 खेळ समाप्त. या 6 समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 38 38 धावा 6 वर समाप्त. थर्टी एट 38 धावा फलकाते आहेत. 6 विकेट आतापर्यंत गमावत असणार टीम
तो हा सामना दोन्ही टीमसाठी तितकाच महत्त्वाचा पॉईंट टेबलमध्ये आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी. हा बॉल अगदी अंगावरती घेतला होता आउटसाईडला पुन्हा एकदा टर्न केला पण तो बॉल जास्त डिस्टन्स जे आहे ते पुन्हा एकदा मेंटेन करू शकलेलं नाहीये. टायमिंग पाहिजे, फुटवर्क पाहिजे, ताकद नजाकत त्या गोष्टी ज्या आहेत त्याचा पुन्हा एकदा पूर्णपणे अभाव पडतो. कन्हैया आतापर्यंत अगदी आपली सुधारित जी बॅटिंग आहे ते आतापर्यंत अगदी सांभाळून खेळत असताना संयम सध्या घेतला जातो कारण की धावसंख्येचा मोठा डोंगर उभारण्यासाठी त्याला जबाबदारीने घ्यावी लागेल. पुन्हा एकदा प्ले करण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल डिलिव्हर केल्यानंतर इथे ज्या प्रकारे बॉल स्पीडने मागे चाललाय, सातत्याने चांगली गोलंदाजी येतोय. डॉट बॉल, धावसंख्या फलकात जाऊन पोहोचते 39-39. ओव्हर नंबर 7 वर षटक सध्या मार्गस्थ आहे. याने ऑफसाईडला कनेक्टच्या बॅटमधून कनेक्शन लाजबाब, टायमिंग स्वीट, बॉल फेकून दिलाय ओव्हर कव्हर मध्ये. येतो हा मॅक्झिमम सिक्सर. फोर्टी 45 धावा फलकावती. काय कमाचे पुन्हा एकदा बॅटिंग करत असता मोठे स्ट्रोक सिलेक्शन पाहिजेत. कन्हैया ते करू शकतो कारण की त्याच्याकडे ती कुवत आहे. पण तो हा बॉल बेचला फिल्डर पुन्हा एकदा महेश धोनी बॉलच्या फ्रेम खाली बॉल मागे चला आणि इथे बॉल जोपर्यंत बॅकअप करतील चांगली फिल्डिंग 2 धावा फलकावती ऍड केल्या जातील. बॉलवरती जर पाला गेला ट्राय तर तितका चांगला पडतो, तितकी चांगली फिल्डिंग 2 धावा पुन्हा एकदा ऍड केल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचते या 2 धावेच्या मदतीने 47 टू डिजिटल 47 धावा आहेत. चांगली आतापर्यंत रणनीती यूज करत असताना कारण की क्रिकेटमध्ये स्ट्रॅटेजी आखणे, गेम प्लॅनिंग खूप महत्त्वाचं राहते. तो पॉवर गेम जो आहे तो मात्र दाखवता आलेला नाहीये. कन्हैया सातत्याने प्रयत्न करतो पण तो बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट जे आहे ते सातत्याने प्ले अँड मिस. आणखी एक डॉट बॉल, धावसंख्या 47 खूप चांगली आतापर्यंत बॉलिंग. ओव्हर नंबरचा विचार केला तर हे षटक 7वं षटक. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा नंतर एक चांगल्या बॉलचा पुन्हा एकदा रॅपर बॉल पडल्यानंतर त्याच वेगाने ज्या विकेट किपर एंडला येतोय डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती 7 वर धावसंख्या 47 लॉस ऑफ विकेट. आतापर्यंत 6 विकेट 47 धावा 7 वर समाप्त. टीम पक्का स्टार गंजाड. पचला घाई करायचे, लगेचच आपला नेक्स्ट बॉलर रेडी ठेवा. ऑलमोस्ट आपण उशिरा चाललोय विदाउट वेस्टिंग ऑफ मुवमेंट. प्लीज सेट युअर फिल्डिंग फास्ट. तर आतापर्यंत 47 धावा फलकावत्या आहेत. कमाची आतापर्यंत बॉलिंग अटॅक यूज करत असताना कारण की कुठल्या बॉलरला कुठली ओव्हर दिली जायला पाहिजे आणि क्रिकेटमध्ये एक कर्णधार असणं खूप गरजेचं आहे. पंकज सातत्याने खूप चांगली कामगिरी करतो. नेहमीच कप्तानच्या भूमिकेमध्ये नेहमीच रिलॅक्स माइंड त्याचं असतं आणि नेहमीच जेव्हा जेव्हा सामना कंडिशनमध्ये असतो जी कुठलाही सामना घेत नाहीये, या मॅचला त्याच पद्धतीने आतापर्यंत चालवत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 47 बॅटिंग पॉवर प्ले. रिंगणाच्या बाहेर आता 3 फिल्डर सेट करावे लागतील. लेफ्टी बॅटर सध्या आहे मैदानात निखिल आतापर्यंत तितकी चांगली बॅटिंग त्याने दाखवली. पाहूया त्याची आक्रमकता पुन्हा एकदा वृत्ती जी आहे ती दाखवेल का. कारण की इथून जर पाहायला गेलं तर 18 बॉलचा किट शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये जास्तीत जास्त 40 रन्स पाहिजेत. हा बॉल ऑफसाईडला ढकललाय. पिढ्या डीपमध्ये आहे. बॉल मागे चालला आणि बीट करत असताना येतोय बॉल मैदानाच्या बाहेर. निखिलच्या बॅटमधून हा तडाखेबंद चौकार. हा जबाब आतापर्यंत बॅटिंग एकाकी लढत असताना 6 बॉलमध्ये 17 धावेवरती सध्या त्याची बॅट तडपते. दुसऱ्या बॉलने तितका चांगला घातक हल्ला हा करावा लागेल. तो अनादर प्ले अँड मिस कारण की
ज्या प्रकारे नॅचरल व्हेरिएशन आहे बॉलर सुदेशकडे ते व्हेरिएशन पुन्हा एकदा दाखवत असताना, कारण की लाईन लेंथ जी आहे फटके येऊ देत पण तो आपली जी लाईन आहे ती मात्र सुदेश सोडत नाहीये. पुन्हा एकदा पिचिंग पाहायला गेल जास्तीत जास्त बाहेर आहे का पंच पुन्हा एकदा दर्शवती नो बॉल. इथे पुन्हा एकदा ट्विस्ट दिलं जातं कारण की नो बॉलवरती पुन्हा एकदा फ्री हिटची संधी. धावसंख्या 50-52. ओव्हरचा विचार केला तर 8वं षटक, 52 धावा. फ्रीटचा बॉल, फ्रीटच्या बॉलवरती हुक करत असणार डीप मध्ये फिल्डर नाहीये. बॉल फाईन लेगला चाललाय, येतो हा DTAPL मैदान के बाहेर दणदणीत चौकार. कमालची बॅटिंग निखिलच्या बॅट पण आतापर्यंत तितके चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस. अनादर डॉट बॉल. वापसी पुन्हा एकदा करणं जाणतो हा बॉलर कारण की बॉल थोडासा मागे टप्पा ठेवला, हुक केला आणि हा बॉल अगदी ऑफस्टिक मध्ये अबी फ्रॉम द बॉडी ठेवत असणार चांगली लेंथ. पुन्हा एकदा डॉट बॉल. कट करण्याचा इरादा, पुन्हा एकदा तेच चित्र, पुन्हा एकदा बॅटवरती घेता आलेलं नाही. कॉन्टॅक्ट पाहिजे, बॅट आणि बॉलचं टायमिंग पाहिजे, ते पुन्हा एकदा मिस होत असताना सातत्याने तीच कॉन्ट्रोवर्सी सध्या दाखवत असताना बॉलर. पुन्हा एकदा हा बॉल, कारण की ज्या प्रकारे जखणून ठेवले जाते बॅटवरती बॉल येत नाहीये कारण की फुटवर्क पाहिजे. ज्या प्रकारे मोबाईलमध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क, या दोन्ही गोष्टीचा अभाव सध्या निखिलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणि इथे 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जेव्हा पोहोचते स्कोर कार्ड आहे आतापर्यंत 56 याकडे. 8 ओव्हर 56 रन. टीम पक्का स्टार गंजाड डीजे. तर तुम्ही मारा तितका चांगला राहिलाय की टीम नीलकंठ मोबाईल या ऑनसाइड आपण एकदा अगदी फिरवत असणं हा बॉल आणि वन बाउन्स घेतल्यानंतर बॉल जाईल अगदी मैदानाच्या बाहेर. येतो हा एक धमाकेदार कन्हैयाच्या बॅटमधून दमदार चौकार.
आतापर्यंत विकेटचा विचार केला तर तितकीच चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न निखिल. आज मला वाटते ज्या प्रकारे त्याच्या बॅटचा गाजाबाजा राहिलेला आहे, बॉल आणि बॅटचा टायमिंग होत नाहीये, त्याला पुन्हा एकदा कॉन्फिडन्स घ्यावा लागेल. येतोय डॉट बॉल. ओव्हरची ते समाप्ती. 9 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 64. या आकड्यावरती 7 विकेट गमावलेत. GTPLच्या थरा सध्या आपण पाहतोय या तलासरी क्रीडा नगरीमध्ये. सर्वांचं पुन्हा एकदा सहसा आणि हार्दिक हार्दिक स्वागत. परंतु ज्या प्रकारे आतापर्यंत या मॅचमध्ये जी मात्र कन्सिस्टन्सी बॉलिंगचा परफॉर्मन्स दिलाय टीम नीलकंठ मोबाईल शॉपने, कारण की धावसंख्येचा आतापर्यंत रतीब सेट करण्यामध्ये थोडंसं अपयश आलंय. आता शेवटचं षटक आहे. नवीन बॅट्समन भावेश आणि समोर तितका चांगला हर हुनरी प्लेयर मैदानात पुन्हा एकदा पंकज हरेश्वर दिबे सध्या बॉलिंग ट्रॅकवरती. या ओव्हर नंबर 10 मध्ये 10 मध्ये पुन्हा एकदा तयार. सोबत भावेश, ज्या भावेशला सिक्सर किंग या दिसऱ्या बॅटने लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह फिल्डर डीप मध्ये आहे. बॉल फील्ड करतील 1 हँडेड. बॉल जोपर्यंत फील्ड करतील 2 धावा घेण्याचा प्रयत्न. इथे एकमेकांना क्रॉस तर झालेला आहे, तोपर्यंत एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते. विकेट डाऊन. फलंदाज होईल बाद. टायमिंग देखत असताना येतो हा एक दे घुमा के मोठा प्रहार 6 धावा षटकार. थोडासा श्वास जो आहे तो पुन्हा एकदा व्हेंटिलेटर वरती होता. ऑक्सिजनची आवश्यकता नाही, ती ऑक्सिजन पुणे डाउन साइडला. भावेश, मैदान में मैं भी आया हूं और सिक्सर तो मैं भी मार सकता हूं. दिखाया मैं हूं ना. हा धमाका भावेशचा वन्स अगेन सिक्सर. लहान के असतील लगेच बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. मोठे धमाके भावेशच्या बॅटमधून अगदी मोक्याच्या क्षणी येत असताना हर होणे प्लेयर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 77 77. ओहो, स्लो बॉलचा वापर पुन्हा एकदा बॅक ऑफ द लेंथने बॉल पुन्हा एकदा डिलिव्हर करत असताना कमी गतीने बॉल पुन्हा एकदा जाईल मागे. तो भावेश ज्या प्रकारे आक्रमक बॅटिंगसाठी जाणला जातो, ती पुन्हा एकदा इथे आयडेंटिफिकेशन दाखवत असताना चांगली बॅटिंग. 2 प्रहार आलेत. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. अनादर प्ले अँड मिस बॉल पुन्हा एकदा बाहेर टर्न होत असताना लेग ब्रेकचा वापर. धावसंख्या जाऊन पोहोचते 71 71. शेवटचा बॉल या षटकात येईल. 77 77 याकडे होती. अफलातून बॅटिंग. 8 विकेट गमावलेत. 77 धावा. ओहो, पुन्हा एकदा टर्न झाल्यानंतर पुन्हा एकदा सुवासिक गंध दिला आणि इथे सुद्धा हा बॉल चाललाय मागे. होते इनिंगची समाप्ती. 10 ओव्हरचा खेळ समाप्त. 10 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 77 77 धावा फलकावरती आहेत. या मॅचला जिंकण्यासाठी सेकंड इनिंग मध्ये लक्ष आहे. टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी टीम नीलकंठ मोबाईल शॉप. 78 78 धावेचे लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी. घेऊया तोपर्यंत इनिंग ब्रेक आणि जाऊया डीजे मास्टरकडे.
मध्ये 78 धावेचे लक्ष्य पुन्हा एकदा सेट केले. टीम पक्का स्टार गंजाड रुद्रनाथ धिंडे साहेब यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा नीलकंठ मोबाईल शॉप यांचा संघ जर पाहायला गेलं तर धनंजय रावते संघ मालक आहेत. परंतु ज्या प्रकारे एक चांगला बॉलिंग स्पीड पाहायला मिळाला आणि सध्या या मॅच मध्ये लक्ष प्रत्येकाचा आहे या मॅच वरती, कारण की पंकज दिवे सध्या बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. यंदाची कप्तानशी तितकी चांगली राहिली, कारण की ज्या प्रकारे परिवर्तनचा मंच गाजवला आणि मोठमोठ्या टुर्नामेंट नक्कीच गाजवल्यात यंदाच्या सीझनमध्ये. पुन्हा एकदा ही स्पर्धा सध्या त्याच्या डोळ्यासमोर आहे, कारण की पहिलं सीझन आहे आणि पहिल्या सीझनमध्ये अगदी गुलाल सध्या उधळण्यासाठी त्यांचा संघ पुन्हा एकदा रेडी झालेला आहे. त्याचा नावाचा वारू पुन्हा एकदा पुढे तो घेऊन जाईल का? पहिलं षटक पुन्हा एकदा करे या बॉलिंग ट्रॅकमध्ये. ओव्हर नंबर 1 मध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक लक्ष तर मोठं नाहीये, कारण की आतापर्यंत नेट रन रेटमध्ये विचार केला तर टीम नीलकंठ मोबाईल शॉप तितकी चांगली बॅटिंग तितकी चांगली बॉलिंग आणि याच्या जोरावरती आतापर्यंत अगदी समोरच्या टीमला अगदी धास्तावणारे अगदी खेळी साकारलेला आहे. तर बॉलर तयार 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तितकी चांगली फिल्डिंग सेटअप सध्या पाहायला मिळते. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दोन फिल्डर सध्या मार्गस्थ. पहिल्याच बॉल अगदी स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, बॉल फॉलोमध्ये फील्ड करते तोपर्यंत खातं पहिल्या बॉलवर ते ओपन केलं जाईल. धावसंख्या 1 ने ओपन केली जाते. KYC सध्या पेंडिंग वरती जी होती ती पुन्हा एकदा इथे अगदी केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना चांगली आता सुरुवात करावी लागेल दोन्ही टीमला, कारण की विकेट घ्यायच्या आहेत. या ऑन साइडला हवेतून खेळण्याचा प्रयत्न, साहिल सध्या त्याचा बॅटिंगचा परफॉर्मन्स अगदी थांबलेला नाहीये. जाईल बॉल मैदानाच्या बाहेर 4 धावा चौकार. अप्रतिम बॉल, परंतु त्याच्यावरती तितका चांगला इथे पुन्हा एकदा ऑनसेला टर्न करत असताना हा बॉल बेल केलाय. फिल्डर सध्या 2 आहेत. बॉल पुन्हा एकदा फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा फलका तयार केल्या जातील. अगदी गॅप मध्ये बॉल सातत्याने ढकलण्याचा प्रयत्न केला जातो साहिलच्या मार्फत, पण तो बॉल ज्या प्रती कट केला तो जास्त उंची गाठवते. फिल्डरने चुकी केली, अन्यथा धारार्थी पडला असता बॅटर, पण जो पण तो बॉलला फील्ड करतील 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या जॉन पोचते या 2 धावेच्या मदतीने 7 या आकड्यावरती चांगली सुरुवात सध्या पाहायला मिळते. पहिल्या षटक मार्गस्थ आहे नीलकंठ मोबाईल शॉप. ज्या प्रकारे बॉलिंग अगदी हाताळली, आता बॅटिंग मध्ये कसा आता दर्जा राहील, कारण की पर डिपार्टमेंटचा विचार केला तर एक चांगला आतापर्यंत त्यांचा खेळ राहिलाय. समोर पुढे एकदा कन्हैया तयार. टीमची धावसंख्या 7. ऑन साइडला पुणे एकदा बेट खेळण्याचा प्रयत्न, बॉल पुणे एकदा अगदी बॉडीवरती आला, कट करण्याचा प्रयत्न, तो जसा बॉल अंगावरती आला आणि ते घेतण्याचा प्रयत्न केला, पण बॉल चाललाय बॅकवर्ड, शॉट निघला, फिल्डर तैनात, झेल पकडला, विकेट इथे बाद. साहिल बॅक टू दी पॅव्हिलियन. पहिलं विकेट गारद झालाय आणि आता बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा अमृत सध्या बॅटिंग करण्यासाठी इन ऍक्शन. पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 7. 1 विकेट लॉस. पहिल्याच बॉल फुललेंचा होता, ऑन सध्या हलक्याने ढकलले, फिल्डर सध्या आहे रिंगणाच्या आतमध्ये. अनिल पवार बॉलला पुन्हा एकदा फील्ड करतील तोपर्यंत एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. पहिले षटक सध्या मार्गस्थ आहे, मोठं लक्ष नाहीये, परंतु ज्या प्रकारे मोठं लक्ष होऊ शकतं त्याच्यासाठी विकेट घ्यावा लागतील. कन्हैयाचा तोच प्रयत्न सध्या राहिलाय.
पुन्हा एकदा ऑफसाईडला लाजबाब बॅटिंग, पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, कमालचा फटका, अगदी रोलर सारखा जमीनला लाटत लाटत बॉल मैदानाच्या बाहेर, 4 धावा, चौकार. समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावती 12. टीम निलकंठ मोबाईल शॉप चांगली आतापर्यंत सुरुवात करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 12 धावा कन्हैया खर्च केले, पण विकेट महत्वाचे मिळवले. ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये साहिल अगदी परफॉर्म मध्ये होता, पण त्याला बाहेर काढणं अनिवार्य आणि त्यानंतर एक चांगला कॅच पकडला बॉलिंग ट्रॅकमध्ये. पुन्हा एकदा रणजित, ओहो सॉफ्ट हँडने पुन्हा एकदा हा बॉल कंट्रोल दाखवत असताना स्ट्रेट टू द फील्डर, खूप चांगला ड्राईव्ह बॉल पुन्हा एकदा फलकातील एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकातील जाऊन पोहोचते ऑन दी बॉर्ड आतापर्यंत 13. 1 विकेट लॉस. आज कुळवाडी भूषण श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज राजांचा आज जन्म दिवस जयंती आणि त्यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांना कोटी कोटी प्रणाम. आपण पाहता DTAPL या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा धावसंख्या जर पाहिला गेली तर सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा फलकाती जाऊन पोहोचते 14-14 याकडे. सामन्यामध्ये ज्या प्रकारे पकड मजबूत करायचे निलकंठ मोबाईल शॉप होतो, त्याच्यासाठी विकेट दुसऱ्या बाजूने काढायचे, त्याच्यासाठी शोध घ्यावा लागेल आणि तो प्रयत्न करत असताना आतापर्यंत टीम पक्का स्टार गंजाड सातत्याने रिप्लेसमेंट तितकं चांगलं. याडे ऑफसाईडला फटका लाजबा, टायमिंग जबरदस्त, बॉल मैदानाच्या बाहेर होईल चूमंतर, येतो 1 बाउन्स फॉर रन, चौकार. ची बॅटिंग अगदी कंट्रोल दाखवलं, जसा बॉल समोर ठेवला होता ओव्हर पिच बॉल आणि त्याच्यावरती तितका चांगला इथे मिडऑफच्या वरतून बॉल मैदानाच्या बाहेर लॉंगॉपला टप्पा घेतला आणि मैदानाच्या बाहेर पुन्हा एकदा त्या दिशेने ऑप्सला कट केले. फिल्डर पुन्हा एकदा मागे आहे, बॉलला फील्ड करतील, तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केले जातील. चांगली रनिंग सुद्धा केली जाते, 2 धावा फलक तयार केली जाते. धावसंख्या जवळ पोहोचते या 2 धावेच्या मदतीने 20 रन्स, 20 धावा आहेत. 78 धावेचे लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी. लक्ष तर मोठं नाहीये, परंतु लक्ष मोठं करण्यासाठी विकेट पाहिजेत, कारण की इथून चांगली फिल्डिंग पाहिजे. रिप्लेसमेंट इतकं चांगलं पाहायला मिळतं, परंतु ओव्हर नंबर 2 बॅटरी पॉवर प्लेचं षटक. ऑप्शनला स्क्वेअर ऑफ द विकेट घेण्याचा प्रयत्न, बॉल पुन्हा एकदा बॉल बॅटवरती आलेला नाहीये, नो कॉन्टॅक्ट ऑफ द बॅट. बॉल त्याच गतीने आणखीन एक जाईल डिलिव्हर तितकं चांगलं. रणजित सध्या बॉलिंग ट्रॅकवरती विकेट घेणं जातो, पण तो फ्रंट लाईन सीमाने आतापर्यंत विकेट घेणं गरजेचं होतं. ते विकेट मला वाटते फक्त एक आपण ऑस्ट्रेलिया ड्राईव्ह पिटर सध्या मिड विकेट बदलून बॉलला फील्ड करतील लॉंगॉनला, तोपर्यंत एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली. ओव्हर नंबर 2 चे इथे समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10.50 गतीने 21 रन फलकावते आहेत. लॉस ऑफ 1 विकेट टीम निलकंठ मोबाईल शॉप. 21 रन 2. तर 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 21. एक गडी गमावले तर 2 हुकमे एके आतापर्यंत मैदानात आहेत.
अमृत तितकी चांगली चलाखीची बॅटिंग करत असताना त्याला माहित आहे धावेचा पाठलाग कसा करायचा, कारण की आता पॉपली जे बंधन हटलेलं आहे. रिंगणाच्या बाहेर आता 5 फिल्डर बाहेर आहेत. ऑन साईडला 3 फिल्डर. बॉलर पुन्हा एकदा तयार. हो हो, पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. अँगल क्रिएट करत असताना चांगला बॉल, कारण की राऊंड आर्म ॲक्शन जे आहे आतापर्यंत चांगली, पण ओव्हर द विकेटने येत असताना अजित बॉलिंग ट्रॅकमध्ये लेफ्ट आर्म त्याचा फायदा पुन्हा एकदा घ्यावा लागेल. पण तो लेफ्टी बॉलर समोर रायटी बॅटरची बॅट तडपेल का, कठीण असतं, कारण की बॉल अंगावरती येतो तिथून वळण घेत असतो. हा बॉल जास्तीत जास्त बाहेर काढण्याचा प्रयत्न. बॉल मागे पुन्हा एकदा प्रोटेक्ट करतील, तो पण इथे पंच नो बॉल. पुन्हा एकदा इथे सध्या आहे फ्रीडचा बॉल, कारण की फ्रीडच्या बॉलवरती जर पाहिलं तर प्रहार करण्यासाठी सध्या पंकजला पुन्हा एकदा संधी दिली जाते. तोपर्यंत 2 धावा बाय 1 गेट 1 फ्री. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकातील 23. चांगली बॅटिंग आता ब्रिज टीम. फ्रीडच्या बॉलचा त्याला पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह करत असताना फिल्डर डीपमध्ये आहे. बॉल फिट करते 2 धावा घेण्याचा प्रयत्न. काय कमाचं पुन्हा एकदा स्लाइड. इथे असं वाटलं की एखाद्या वाढवरती जशी मात्र स्लाइड मारावे. बॉल पुन्हा एकदा फील्ड करतील, तोपर्यंत पुन्हा एकदा रिव्हर्स आपल्याला बॅकअप करतील आपल्या क्रीजमध्ये. तोपर्यंत पुन्हा एकदा चांगली इथे फिल्डिंग. एकच धावती पुन्हा एकदा सॅटिस्फाय. धावसंख्या 24 या आकड्यावरती. चांगली आतापर्यंत बॅटिंग करणं, पण तितकेच याने ऑफसाईडला कमाचा फटका. फिल्डर मागे पुन्हा एकदा बॉलला फील्ड करतील. विजय भंडार सध्या आहे बॉलला फील्ड करतील. खूप चांगला पुन्हा एकदा इथे पॉवर जनरेट करत असताना बॉल पुन्हा एकदा फील्ड करतील. 1-2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 डिजिटलने धावसंख्या जाऊन पोहोचते 26. 26 रन. अगदी थेंबे थेंबे या वृत्तीने आतापर्यंत पुढे जात असताना पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. बॅटचा किनारा, विकेट किपरचा सहारा. हा दुसरा झटका. फलंदाज अमृत बॅक टू दी पॅव्हिलियन. बाद. नवीन बॅट्समन पुन्हा एकदा मैदानात संजय चौधरी मैदानात पुन्हा एकदा दाखल. धावसंख्या जाऊन पोहोचते 26-26 याकडे. 2.4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त. शेवटचे 2 बॉल आहेत. विकेट टेकर बॉलर पुन्हा एकदा अजित तीच वृत्ती पुन्हा एकदा दाखवत असताना लक्ष मोठं नाहीये, पण तू लक्ष मोठं करण्यासाठी विकेट पाहिजेत. बिलीव्ह इन युअर. हा बॉल पुन्हा एकदा काटा बदलत असताना जास्तीत जास्त बाहेर आहे का, उज्ज्वल सर पुन्हा एकदा दर्शवतील. येस, इट्स अ वाईड बॉल. अवांतर रूपाने पुन्हा एकदा धावसंख्या फलकाती जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 27. आतापर्यंत 2 विकेट गमावत असताना सातत्याने पर्याय सध्या जे आहे ते थांबवणे गरजेचं राहील. हा बॉल पुन्हा एकदा हलक्यातून ढकललाय. फिल्डर डीपमध्ये पुन्हा एकदा बॉलला फ्रेम करतील. अगदी तो प्रोटेक्ट पुन्हा एकदा करत असताना इथे कॉलिंगमध्ये पुन्हा एकदा गडबड पडतो. जोपर्यंत बॉलला बॅकअप करतील, थ्रो करतील. एकच धावते पुन्हा एकदा सॅटिस्फाय. आणखी कॉलिंगमध्ये पुन्हा एकदा बॉन्डिंग जे आहे ते पुन्हा एकदा इथे दाखवता आलेलं नाही आहे, पण अखेर सुरक्षितरित्या पुन्हा एकदा दोन्ही बॅट्समन इथे सेफ होतील. धावसंख्या जाऊन पोहोचते 28. सिंगल डबल आतापर्यंत आहेत. पंकज कडून अपेक्षा असतात प्रेक्षकांना, कारण की नेहमीच ताबडतोब फलंदाजी करणं जाणतो, नेहमीच मोठी भाषा बोलतो षटकारांची. ती भाषा जी आहे ती आता मात्र आलेली नाहीये. आणखी 360 मध्ये पंकजची बॅट नेहमीच तडपते. ओहो, पुन्हा एकदा सोफ्टने बॉल पुन्हा एकदा ढकलत असताना बॉल पुन्हा एकदा फील्ड करतील. तो पण होते ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हर धावसंख्या जाऊन पोहोचते 28. लॉस ऑफ 2 विकेट्स टीम नीलकंठ मोबाईल शॉप. 3 ओव्हर 28.
घेतला जातो त्याला लगेचच आपलं रिस्ट्रिक्शन जे आहे क्षेत्ररक्षणाची रचना आपण लगेचच सेटअप करून घ्या. तर आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ समाप्त, धावसंख्या जवळ पोहोचते 28. या मॅचला जिंकण्यासाठी 42 बॉलमध्ये जुनी धावेची आवश्यकता 50 रन्स, 50 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. कमालची आतापर्यंत टीम प्रकाश स्टार गंजाड अगदी कंट्रोल करत असताना पण विकेट घ्यावा लागतील त्याच्यासाठी. गाडी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑप्सला बॉलला ढकल फिटर आहे मागे, असेच बॉल पुन्हा एकदा फील्ड करतील. तोपर्यंत इथे 2 धावा कॅल्क्युलेट केल्या जातील. चांगली रनिंग सध्या पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज सध्या पायाला चाकं बसवलेली आहेत, कारण की ज्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट सध्या खेळत असताना तो समोर संजू एक वेगळाच बॅटिंगचा जलवा त्याचा नेहमीच राहतो. अगदी बादशाह ऑनसेला पुणे हवेत खेळलाय, फिल्डर आहे मागे, झेल पकडायचा प्रयत्न, झेल इथे पकडला जाईल आणि मोठा धक्का, कारण की बॅटमध्ये पुणे इथे व्यवस्थित जज करता आलेला नाहीये. टायमिंग पुणे फसलं आणि इथे झेल पकडला जाईल. विकेटचं पतन, फलंदाज होईल बाद. जो मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे तो कदाचित होऊ शकतो. त्याच्यासाठी विकेट घ्याव्या लागतील. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा कन्हैया तयार आपला कोटा पूर्ण करण्यासाठी. कमालचे आतापर्यंत अटॅक सध्या दाखवत असताना बॉलर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओहो, फुललेचा बोलता फ्लिक करत असताना फिल्डर मागे, पुन्हा एकदा फाय लेगला ससी बॉल पर्यंत पुन्हा एकदा पोहोचेल काय. पुन्हा एकदा असं वाटलं की ज्या प्रकारे बॅकअप करत असताना हुसेन बॉल्ट आहे, कारण की आउटफिट सुपर फास्ट आहे या स्पर्धेच्या क्रीडा नगरीची. बॉल पुन्हा एकदा बॅकअप करते, तोपर्यंत 2 धावा फलकात तयार केल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 30-32. 78 धाबेचे लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी. कमाची वापसी, पुललेंचा बॉल होता, पुन्हा एकदा फ्लिक करत असताना कामेश बडवी बॉल पुन्हा एकदा बॅटवरती परफेक्ट मॅनेज तर केला होता, पण फिल्डर मागे सेट आहे. ससे आतापर्यंत त्याच ॲक्शनने पुन्हा एकदा बॉल फील्ड करत असताना बॉल पुन्हा एकदा फील्ड करते. धावसंख्या मिळणार नाही, येतोय डॉट बॉल. कन्हैया अगदी संकटमोचक विकेट टेकर बॉलर. हा बॉल पुन्हा एकदा फ्लिक करायचा होता, अगदी अपील तर होती, पण कुठे ना कुठे बॉल आणि बॅटचा जो संपर्क आहे तो मात्र लागलेला नाहीये. बॉल पुन्हा एकदा मागे चला, आणखी एक चांगला बॉल योग्य लेथ मध्ये पडतो. पंचदर्शती वाईटची खून, अतिरिक्त धावसंख्या जाऊन पोहोचते 333. 33 3 विकेट गमावत असताना 33 धावा आहेत. अफलातून कामगिरी, तो त्याच्यासाठी प्रयत्न चांगले आणि मजबूत करावे लागतील, कारण की लक्ष या मॅच मध्ये मोठं चाललंय. पुन्हा एकदा फुललेंचा बॉल होता, बॉल ऑफसाईडला ढकलला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर सध्या तैनात आहे निखिल. बॉल पुन्हा एकदा फील्ड करतील. सातत्याने इथून जर पाहायला गेलं तर कन्हैयाचं हे षटक तितकं चांगलं दर्जेदार राहिलंय. जास्त धावसंख्या खर्च केलेली नाहीये. शेवटचा बॉल या षटकातील 33 धावा आहेत. DTPL चा महासंग्राम पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल पुन्हा एकदा बॅटला कुठे ना कुठे कट झाले. अपील तर केली, पण बॉल पुन्हा एकदा बॅटवरती अगोदर ब्रश झाले नाही, त्यानंतर बॉल अगदी बॉडीला धडक देईल तो येते डॉट बॉल. धावसंख्या येथे मिळणार नाहीये. 4 ओव्हरमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 33. लॉस ऑफ 3 विकेट्स. DJ
तर 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 33 अजूनही 36 बॉलमध्ये 45 45 धावेची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी टीम इथून सुद्धा जर पाहिला गेलं तर विकेट घ्यावा लागतील तेव्हा दबाव बनू शकतो. ऑप्शन इथे स्लॅश करत असताना फटका दमदार फिल्डर डीप मध्ये पुन्हा एकदा बॉल पर्यंत पोहोचेल. विजय पुन्हा एकदा अगदी फ्रेम मध्ये बॉल फील्ड करतील तोपर्यंत 2 धावे ते कंप्लीट केले जातील. प्रत्येक जर पाहिलं गेलं तर प्रत्येक बॉलवरती अटॅक करण्याचा प्रयत्न आहे, पण तो बॉल आणि बॅटचं ज्या प्रकारे टायमिंग जे आहे पंकज अजीजींनी या मॅचमध्ये अगदी समजदारीचे क्रिकेट बॉल पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट मागे चाललाय, पण तो बॉल फील्ड करतील. आणखीन एक चांगला बॉल, तितकी चांगली बॉलिंग, कारण की धावसंख्या जास्त खर्च केली जात नाहीये. आज ज्या प्रकारे बॅटिंग केली जाते टीम निलखंठ मोबाईल शॉप, कारण की पंकज एक ताबडतोब फलंदाज आहे, पण तो आतापर्यंत संयमाचं क्रिकेट त्याच्या मार्फत पाहायला मिळतं. संयमाचा धनी. हा बॉल कट करायचा होता, पण इथे बॉल फेक देईल. तो पण एक सिंगल. प्रत्येक बॉलवरती प्रहार करण्याचा आवश्यकता दाखवत असणार कामेज, पण तो बॉल आणि बॅटचा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट जो आहे तो पुन्हा एकदा व्यवस्थित होत नाहीये. बॉल पडल्यानंतर ज्या गतीने डिलिव्हर केला तर थोडासा बॅकअप द लेंथने चेंज ऑफ द पेस. आणखीन एक चांगला बॉल आणि योग्य टप्प्यावरती लेंथ अँड लाईन अतिशय सुंदर सध्या पाहायला मिळते. ओहो, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉल पुन्हा एकदा मागे चलाय. आणखीन एक डॉट बॉल, धावसंख्या 37 37 32 बॉलमध्ये 41 धावेची आवश्यकता आहे. कारण की सामन्यामध्ये जान झोकण्यासाठी इथे एखाद्या बॅटरला आता बाजीगरचा रोल जो आहे तो पुन्हा एकदा पेश करावा लागेल. 2 सध्या या ऑन साइडला पंकज पॅटर्न शॉट येतो, हा एक दमदार डीटीएपीएल मैदान के बाहर चौकार. कमालची बॅटिंग 41 41 अगदी स्कूप करत असताना ओहो याडी सॉफ्टवेअरने पुणे डाऊन्सला बॉलला ढकलत असताना बॉल मागे फीड करतील. अनादर इथे एक चांगला आणि योग्य बॉल, त्याला पाणी लगेच मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. 5 वरचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते 42 42. या मॅचला जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 36 धावेची आवश्यकता आहे. 30 बॉल 36 धावेची आवश्यकता. टीम निलखंठ मोबाईल शॉप घेऊया स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि त्यानंतर पुन्हा एकदा येऊया या DTAPL. चला तर लगेचच आपली रचना सेटअप करून घ्यायचं आहे. 5 ओव्हरचा खेळ समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकाती जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड ते आतापर्यंत 42 42 धावा आहेत. आपण पाहता DTAPL डहाणू तलासरी आदिवासी प्रीमियर लीगचा महासंग्राम या स्पर्धेचे पुरस्कर्ते कॉम्रेडजी विनोदजी निकोले साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली स्पर्धा DTAPL. आमची तितकीच मोठी मॅनेजमेंट कमिटी आहे, त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक नक्कीच विशेष धन्यवाद, की एक मोठा प्लॅटफॉर्म या ठिकाणी नक्कीच सज्ज केलेला आहे. त्यामध्ये सर्वच व्यवस्थापन कमिटी विकी कुवरा सर असतील, कल्पेश महाला सर असतील, अमर गायकवाड, त्यानंतर प्रमोदजी बोरसा साहेब, मोजेजी पिले साहेब, या सर्वांची खूप मोठी मेहनत या स्पर्धेसाठी लाभलेला आहे. अविनाश गावित साहेब एक यंग जनरेशन, पण तो क्रिकेट मला वाटतं त्यांचा आवडीचा खेळ आहे. क्रिकेट खेळत नसतील पण तो क्रिकेट जपतात आणि
नेहमीच एक चांगलं व्यक्ती ज्यांच्या मार्फत आपण पाहतोय हा टेनिस क्रिकेटचा एक चांगला ब्युटिफुल इव्हेंट आपल्या समोर रंगत असताना सर्वांची तितकीच मोठी मेहनत आहे ही स्पर्धा पार पाडण्यासाठी. तर सर्वांना पुन्हा एकदा विशेष धन्यवाद. बोलत यार या दिशेने बॅटने खेळण्याचा इरादा बॉल वन बॉल घेतला तर जाईल दर्शकांच्या भेटीला येतो हा. थँक्यू व्हेरी मच. मला एक दणदणीत चौकार. पंकजच्या बॅट पुन्हा खेळ चौकार आलाय आशिषच्या विरुद्ध. ज्या आशिषने चिंपीपाड्याच्या विरुद्ध 6 बॉल 5 धावा डिफेंड केल्या होत्या आणि पुन्हा एकदा आशिष त्याच वृत्तीने पण तो समोर पुन्हा एकदा ठेवला आणि हा बॉल सुद्धा ये उडान नहीं ये उछाल है ये सिक्स नहीं ये सटकार है दमदार प्रहार. तितकी चांगली फुटवर्क धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड होती 52. 52 धावा फलकावत्या आहेत. ओहो पुणे एकदा स्लॅश करण्याचा प्रयत्न. बॉल मागे चलाय फिल्डर मागे पण त्याला बेट करून बॉल मागे चलाय थर्डमॅनला आणि हा सुद्धा बॉल मैदानाच्या बाहेर. पंकजच्या बॅट मधून आणखीन एक दमदार चौकार. डीजे 30 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता होती पण या मॅच मध्ये पूर्णपणे हवा काढली. आता 27 बॉल मध्ये 22 धावा पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. टीम नीलकंठ मोबाईल शॉप पुणे दा प्रहार ऑफ साइडला वन शॉट. क्या बात है. घुटना टेक सटका देख घुटना देख सिक्सर देख. संख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढते 62. 62 78 धावेचे लक्ष आहे या मॅचला जिंकण्यासाठी. अजूनही 16 धावा पाहिजेत. पुणे एकदा प्रहार ऑप्शनला तितका चांगला कडक पडतो. फिल्डर सध्या डीप मध्ये आहे. बॉल फील्ड करतील तो आपल्या एका सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 63 आकड्यावरती. काय कमाची बॅटिंग पंकजच्या बॅटमधून आतापर्यंत तितका चांगला दर्जेदार खेळ राहिला आणि इथे धावसंख्या तितक्याच मोठ्या जर पाहायला गेलं तर नक्कीच सेट होत असताना 63 या आकड्यावरती. हा बॉल पुणे ऑफस्टिकच्या बाहेर आहे का. पंच पुणे दर्शवतील येस इट्स वाईट बॉल. अवांतरच्या रूपाने धावसंख्या फलकात ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 64. लक्ष जे आहे ते आता सोपं बनणं चालेल कारण की या मॅचचं लक्ष 78 धावेचं म्हणजे 64 धावा झाल्यात फलकात. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी आता धावेची आवश्यकता आहे. 25 बॉलमध्ये 14 धावा पाहिजेत. ओनली 14 रन्स. पुणे ऑफसाईडला हा बॉल गॅपमध्ये येईल एक्स्ट्रा कव्हर मध्ये येतो हा दमदार चौकार. आता फक्त 10 धावेची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. ओनली 10 रन्स डीजे. या मॅचला तर लगेचच 15 मिनिटाचा ब्रेक राहील. दोन्ही टीम मला वाटते त्यानंतरचा सामना जो आहे तो लगेच त्याच्यासाठी रेडी राहा. तर धावसंख्या जाऊन पोहोचते 68 याकडे. लॉस ऑफ 3 विकेट्स. ओहो पुणेदा प्रहार करण्याचा इरादा. बॉल पुणेदा पडल्यानंतर त्याच वेगाने पंकज आतापर्यंत बॅटिंग करत असताना 16 बॉलमध्ये 36 धावेची एक चांगली इनिंग आतापर्यंत बीट करत असताना चांगला दर्जेदार खेळ त्याचा राहिलाय. ओहो आफ्रिक पुन्हा एकदा केला पण हेलिकॉप्टर स्टाईलने बॉल पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न पण जास्त जे आहे लांबी उंची ती मात्र इथे मिळालेली नाहीये. बॉल पुन्हा एकदा फील्ड करते तो पण एकच सिंगल ते प्राप्त केली जाईल.
धावसंख्या जाऊन पोहोचते 69-78 धावेचे लक्ष्य, म्हणजेच या मॅचला जिंकण्यासाठी आता फक्त 9 धावेची आवश्यकता आहे. हा बॉल पुन्हा एकदा गॅपमध्ये, फिल्डर डीप मध्ये आहे, त्याला बीट करून जाईल का? बॉल मैदानाच्या बाहेर, कामेश्वर फायर त्याच्या बॅट बॉलून पुन्हा एकदा दमदार चौकार. दार खेळ राहिलाय असं वाटलं की शेवटच्या बॉल पर्यंत जाईल, पण तो ज्या प्रकारे या मॅच मध्ये बॅटिंग करते टीम निलखंठ मोबाईल शॉप फक्त 5 धावा पाहिजे हा सामना जिंकण्यासाठी. अगदी नेट रन रेट मध्ये आतापर्यंत त्यात तितकाच दर्जेदार खेळ राहिलाय, कारण की आतापर्यंत पॉईंट येईल मध्ये वर्चस्व या टीमचे राहिलंय निलखंठ मोबाईल शॉप. हा बॉल पुन्हा एकदा ऑप्शनला ढकललाय, पुन्हा एकदा गॅपमध्ये फिल्डर आहे, पुन्हा एकदा रॉकेट, अगदी बंदुकीतून गोळी, बॉल मैदानाच्या बाहेर, आणखी एक दमदार चौकार. फक्त एका धावेची आवश्यकता आहे. स्कोर इज लेवल. टीम निलखंठ मोबाईल शॉप आणि इथे सुद्धा प्रहार केल्यानंतर हा बॉल सुद्धा मैदानाच्या बाहेर येतो. हा दणदणीत खणखणीत चौकार आणि हा गोल्डन फॉर रन्स. सामना इथे जिंकलाय. वेल डन टीम, कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक, बेटर लक नेक्स्ट मॅच. टीम पक्का स्टार गंजार वन्स अगेन या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आतापर्यंत 2 मॅचेस मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलेला आहे आणि तिसऱ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा पंकज देबे 2 ओव्हरमध्ये 27 धावा खर्च केल्यापासून बॅटिंग करत असताना 17 बॉलमध्ये 37 धावांची अफलातून खेळी. तर मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी पंकज आपण या लगेचच